पालकाची अशी बटाटा घालून भाजी बनवलीत तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत इतकी प्रचंड आवडेल सगळ्यांना. कारण की चवच तिची इतकी अप्रतिम येते की सगळ्यांनाच खूप आवडेल. तर कशी बनवायची मी ते तुम्हाला सांगते. खूप सोपी पद्धत आहे. ह्याला काही वाटण वगैरे घालण्याची गरज पडत नाही आणि अगदी इझिली होऊन जाते. एका पालकाच्या जोडीला मी साधारण इथे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि बटाटा जो आहे तो असा मोठा मोठा मी चिरून घेतलेला आहे. 2 बटाटे मी मोठे मोठे असे चिरून घेतलेले आहेत. तर काय करायचं, आता हे सगळं जे आहे ते आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे. त्याआधी पालक स्वच्छ धुवून मग तो बारीक चिरून घ्यायचा. आपल्याला जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक हा पालक चिरून घ्यायचा. काय होतं ना, पालकाची अशी लेचीपेची भाजी होते ज्यावेळेला आपण बनवतो त्यावेळेला, कोरडी भाजी. आणि मग ती फार मुलं काही आवडीने खात नाहीत. मेथीची भाजी खातात पण पालकाची भाजी खाताना मात्र नाकं मुरडतात. कारण की ती भाजी अशी मेथीच्या भाजीसारखी कोरडी अशी होत नाही. त्यामुळे हे अशी आयडिया करायची की बटाटा घालून मग ती पालक घातला ना की छान टेस्ट येते त्याला. तर आता काय केलं, मी तर फ्राय करण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये शिजेपर्यंत हा बटाटा छान फ्राय करून घेतलेला आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आपण फ्रेंच फ्राईज फ्राय करतो ना, सेम अगदी त्या पद्धतीने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बटाटा असा फ्राय करून घ्यायचा आणि तो एका प्लेटमध्ये सगळा काढून घ्यायचा. सगळा बटाटा काढून झाल्यानंतर मग आता इथे हे तेल जरा जास्त राहिलेलं आहे, त्यामुळे मी थोडंसं डावेने ते तेल काढून घेते आहे. जेवढं हवं तेवढंच तेल ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. कारण की काय होतं, तेल भाजीला जास्त नको व्हायला. आता मी इथे तेल काढून झाल्यानंतर मग इथे मी 1 चमचाभर मोहरी घालून घेतलेली आहे आणि मोहरी तडतडली की मग ह्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं. जिरं घालून झाल्यानंतर जो चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा. तो आधी व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा, नाहीतर तो कच्चा कच्चा लागतो, त्यामुळे फ्राय करून घ्यायचा. नंतर मग टोमॅटो घालायचा. टोमॅटो घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा छान फ्राय करून घ्यायचं. फ्राय करून झाल्यानंतर इथे आता आपण आपले बाकीचे मसाले घालून घेऊयात. तर काय करायचं, ह्याच्यामध्ये साधारण एक अर्धा चमचा हिंगाचा छान वास येतो त्यामुळे हिंग, नंतर अर्धा चमचा हळद, नंतर 1 चमचाभर ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आणि 1 चमचाभर मी ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे तो घालायचा 1 चमचाभर आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा 1 चमचाभर घालायचा. हे सगळं घालून व्यवस्थित पुन्हा एकदा छान फ्राय करून घ्यायचं. या मसाल्यांना तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत 1-2 मिनटं छान फ्राय करून घ्यायचं. फ्राय करून झालं ना की मग ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. हे शिजेपर्यंत म्हणजे शिजलं पाहिजे, त्यामुळे असं तेल सुटलं की ह्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे पाणी घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. हलवून झालं की ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आता मीठ घालून झाल्यानंतर मग जो आपण पालक बारीक चिरून ठेवलेला आहे ना, तो पालक घालून ठेवायचा ह्याच्यावरती. मी वरती असा फक्त पसरवून ठेवते आहे आणि त्याला अशीच वाफ देऊन घेणार आहे. तर मी हा सगळा पालक ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि मग एक झाकण ठेवून ह्याला वाफ देऊन घ्यायची. 5 मिनटं छान वाफ दिली ना की पालक आतल्या आतमध्ये शिजून जातो. हे बघा, 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान वाफ आलेली आहे आणि पालकही छान आपला शिजलेला आहे. आता छान व्यवस्थित ते खालचं आपण जे टोमॅटो, कांदा आहे, नंतर मीठ आहे, पालक आहे, हे सगळं व्यवस्थित 1-2 मिनटं छान हलवून घ्यायचं. सगळं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. 2 ते 3 मिनटं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान अशी भाजी तयार होते. ह्याची म्हणजे टेस्ट इतकी अप्रतिम होते ना की मुलंही खातील, इतकी सुंदर टेस्ट होते. ही पातळ भाजीही होत नाही आणि कोरडीही होत नाही, त्यामुळे छान लागते. आता ह्याच्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा. हा बटाटा आपण फ्रेंच फ्राईजसारखा एकदम तळून घेतलेला असल्यामुळे आहे ना, बटाट्याचं आकर्षण निर्माण होतं मुलांना आणि त्याच्यामुळे पालकही खाल्ला जातो. म्हणून पालक आणि बटाट्याची अशी भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. बनवायला सोपी आहे, तुम्ही सकाळच्या वेळेतही बनवू शकता. ह्याला काही वाटण वगैरे करायची गरज पडत नाही, अगदी परतून होऊन जाते. हे बघा, छान व्यवस्थित फिरवलं की मग ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफ येऊ द्यायची. पालक आणि बटाटा छान शिजून तयार होतो. एकदा तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करा. काय होतं, सकाळच्या वेळेला पटकन म्हणलं ना तरी ही भाजी आपण बनवू शकतो आणि पौष्टिकही आहे. बटाटाही आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि पालकही घातलेला आहे, त्यामुळे भाजी अप्रतिम लागते. हे बघा, छान असा वास इतका सुंदर आलेला आहे की असं वाटतं की कधी एकदाचं भाजी खायला बसतोय. पोळी म्हणा, भाकरी म्हणा, तुम्ही भाताबरोबरही ही भाजी खाऊ शकता, इतकी अप्रतिम होते. भाजी तयार झालेली आहे. तुम्ही भाकरीबरोबर ही भाजी खायला घेतलीत ना
तर खूपच छान लागते. मी जाणून म्हणजे ही भाजी केलेली आहे म्हणून आवर्जून मी भाकरी केली. भाकरीबरोबर खूप छान लागते. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.